सुंदर अशी बाही डिझाईन बघा कशी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने। तर इथे सर्वात अगोदर सिंपल बाहीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर याला वरच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। आणि असा आकार दिल्यानंतर मी एकदा लेस चेक करून घेते की लेसला खाली किती जागा उरत आहे आणि आपली लेस किती उंचीची आहे, त्यानुसार तुम्ही हा वरचा आकार घेऊ शकता। आता इथे हा आकार दिल्यानंतर मी हे कटिंग करून घेणार आहे। तर हे व्यवस्थित कट केल्यानंतर हे आपले दोन्ही सुद्धा पार्ट रेडी आहेत। त्यानंतर खालच्या साईडने सर्वात अगोदर इथे एक मी शिलाई टाकून घेत आहे। त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला आता जी शिलाई आहे ते पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे। आता इथे सरळ केल्यानंतर परत एकदा आपल्याला पूर्ण पार्टवरती व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। फिनिशिंगमध्ये एकदम फिनिशिंगमध्ये छान ही शिलाई आपल्याला येऊ द्यायची आहे। इथे तुम्ही कॅनव्हास पेपर सुद्धा वापरू शकता, त्यामुळे आणखी छान इथे फिनिशिंग येऊ शकते। इथे हा ब्लाउजचा कपडा थोडासा कडकमध्ये आहे, त्यामुळे मी कॅनव्हास वापरलेला नाहीये, कारण की नुसत्या ब्लाउज पीसने सुद्धा छान फिनिशिंग येते आणि जास्त कडक होईल म्हणून मी कॅनव्हास वापरला नाहीये। तर आता इथे बघा सर्व साइडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे हा तो फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता इथे साडीचा कपडा घेतलेला आहे मी हा डिझाईनसाठी। तर याला मी डबल फोल्ड केलेला आहे आणि या कपड्याच्या आकारानुसार आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण प्लेट्स व्यवस्थित टाकू शकतो आणि त्याचं आपल्याला माप सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल। तर थोडंसं मी कट केले आणि इथे आता प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। दोन्ही साइडने प्लेट्स टाकल्याच्या नंतर आपल्याला या एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती हा जो साडीचा कपडा आहे प्लेट्स टाकलेला तो आपल्याला अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे। खालच्या साइडने अस्तर टाकून घ्यायचं, म्हणजे मजबूत सुद्धा राहतो कपडा आणि व्यवस्थित दिसतं सुद्धा, त्यामुळे थोडंसं आतून अस्तर टाकून घ्यायचं। त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ह्या प्लेट्स आहेत तशा अस्तरवरती स्टिच करून घ्यायच्या आहेत। इथे हाताने एक एक प्लेट्स बरोबर करायच्यात परत आणि व्यवस्थित शिलाई टाकायची आहे। छान फिनिशिंग सुद्धा बाहीला दिसते त्यामुळे। आणि इथे आता हा कपडा एकदा चेक करून घ्यायचा आहे, बाही एकदा कशा प्रकारे कट केलेली आहे आपण, कारण इथे कमी जास्त होऊ शकतो, उलट जोडलं जाऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित चेक करायचं आहे आपल्याला। त्यामुळे हे जो आपला कट केलेला कपडा असतो अगोदरचा तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर असं चेक केल्यानंतर बघायचं आहे। आता हे जे आकार आहे ते बघू शकता तुम्ही, बरोबर दिसत आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित घ्यायचे आणि नंतरच हे आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे असं। नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं की हा जो कपडा आपण कट करतो तो राहत नाही आणि नंतर मग आपण बाहीचा जो आकार आहे तो थोडासा बिघडवतो आणि नंतर मग ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही आणि बाही सुद्धा व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे हा कपडा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित इथे जॉईंट करून घ्यायचा आहे। आता इथे खाली तुम्ही बघू शकता मी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे, तर ते आपल्या शिलाईमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी इथे मध्ये अंतर ठेवल्याच्या नंतरच हे अशा प्रकारे इथे जॉईंट करून घेत आहे। तर हे फक्त जॉईंट करत असताना थोडंसं काळजीपूर्वक जॉईंट करायचे, उलट जोडले जाऊ नये यासाठी। दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या व्यवस्थित आल्या पाहिजे। त्यानंतर वरून सुद्धा आपल्याला या कपड्याच्या जो आपला डिझाईनचा कपडा आपण वरून कट करून घेतला होता त्या कपड्यानुसारच आपल्याला ही वरची शिलाई टाकून एक्स्ट्राचा कपडा इथे बरोबर कट करायचा आहे। कमी जास्त झाला तर आपली बाही पूर्ण बिघडून जाईल, व्यवस्थित दिसणार नाही। आता इथे बघू शकता तुम्ही मी बरोबर याच्या बरोबरीने हे कट करून घेत आहे। तर ही खूपच सिंपल आणि सोपी डिझाईन आहे, तर खूप छान दिसते शिवल्यानंतर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये। सेंटरला मी इथे कट सुद्धा दिलेला आहे बाहीच्या, तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे आणि ही बाही आपली पूर्ण छानपैकी रेडी झालेली आहे। तर खाली आता मी इथे लेस सुद्धा जॉईंट करून घेणार आहे। लेस नाही लावली सुद्धा तरी सुद्धा छान दिसते आणि जर एखाद्या ब्लाऊजला लेस आली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे साडीचा कपडा जर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आला असेल तर तो कपडा वापरून जर तुम्ही अशी बाही डिझाईन टाकली
तर ती दिसायला खूप छान दिसते.